सोप्या पद्धतीची मेथीची भाजी. शेंगदाणे कढईमध्ये परतून घ्या. एक गड्डी मेथीची भाजी साफ करून घ्या. त्यामध्ये लागणारे साहित्य: शेंगदाणे, खोबऱ्याचे कीस, हिरवी मिरची, लसूण, कांदा बारीक चिरून घ्या. एक गड्डी मेथीची भाजी व्यवस्थित साफ करून घ्या. गॅसवर कढई ठेवा. त्यामध्ये 2 चम्मच तेल टाका. तेलामध्ये अर्धा चम्मच जिरे टाका. जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये 3-4 चिरलेल्या मिरच्या टाका. त्याही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या. त्यामध्ये लसूण बारीक ठेचून टाका. लसूण बारीक ठेचून टाकल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर मेथी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्यावर कढईमध्ये टाका. मेथी जरी एवढी दिसत असेल तरी शिजल्यानंतर खूप कमी होते. व्यवस्थित खालीवरती परतून घ्या. व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले मूग डाळ टाका. मूग डाळ ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर मगच टाका. तीही एकजीव करा. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. तेही एकजीव करा. व्यवस्थित परतून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर कढईवर झाकण ठेवा 5 मिनिटासाठी. नंतर परत एकजीव करा. त्यामध्ये खोबऱ्याचे कीस, शेंगदाण्याचे कूट केलेलं ते टाका. तेही एकजीव करा. व्यवस्थित परतून घ्या. गॅस मंद आचेवर असू द्या. त्यानंतर 2 मिनिटासाठी झाकण ठेवा. नंतर परत परतून घ्या. आपलं खोबऱ्याचे कीस, शेंगदाण्याचं कूट हे त्यानंतर एकजीव करून घ्या. भाजी शिजल्यावर नंतर एक प्लेटमध्ये भाजी काढून घ्या. आपली मेथीची भाजी तयार.